नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण भाजणीचे वडे करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। वडे बनवण्यासाठी मी हे भाजणीचे पीठ घेतलेलं आहे। सफेद तीळ आहेत, मीठ आहे, हळद, लाल तिखट, ओवा आणि कोथिंबीर। वड्याचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्या। तेलाचं मोहन महत्त्वाचं, छान गरम होऊ द्या। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। तुम्हाला कमी जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। छोटासा 1 चमचा हळद घाला, चवीनुसार मीठ घाला। 1 चमचा मी हा ओवा घेतलेला आहे। मोठा 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत। मी कोथिंबीर निवडून धुवून घेतलेली आहे, ती बारीक चिरून घ्या, कारण कोथिंबीरीने चव पण छान लागते आणि छान दिसतात वडे। हे छान मिक्स करून घ्या हाताने। पहा, आता आपलं एकीकडे तेल छान गरम झालेलं आहे। आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। मी गॅस बंद करते। पिठावरती असं छान तेल घाला। पिठामध्ये मोहन घातल्याने वडे एकदम छान फुगतात सुद्धा आणि खायला पण खूप छान लागतात। म्हणून मोहन नेहमी व्यवस्थित घाला। छान असं कडक आहे म्हणून तुम्ही असं चमच्याने ढवळून घ्या। नंतर हाताने सगळ्या पिठाला मोहन लागेल असं चोळून घ्यायचंय। पहा, आपल्या सगळ्या पिठाला मोहन लागलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत। आता हे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही, पाणी पण थंडच घ्यायचं आहे, पाणी गरम घ्यायची गरज नाही। अशी छान मस्त मळून घ्या। आणि वड्याचं पीठ दळून आणताना गव्हाच्या कणकेपेक्षा थोडंसं जाड आणायचं, खूप एकदम लिंद नाही दळायचं, कारण आपण त्याचे वडे करणार आहोत। पहा, कलरही खूप छान आलाय। आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन तुम्ही ह्याप्रमाणे पीठ तयार करा आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवा। पहा, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपले पीठ छान भिजलेलं आहे। एकीकडे तेलही गरम झालेलं आहे। मी तुम्हाला आता एक वडा बनवून दाखवते। साधारण एवढा गोळा घ्या, असा हातावर गोल करून घ्या। प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं पाणी लावल्यावर असं छान थापून घ्या। तुम्हाला कसे लहान मोठे हवेत तसे तुम्ही करू शकता। गॅस मीडियम ठेवा, कारण आपण भाजलेली पीठ घेतलेलं आहे, म्हणून गॅस खूप फास्ट ठेवू नका, नाहीतर वडे करपण्याची शक्यता असते। तुम्हाला मी एक वडा पलटी करून दाखवते। छान कलरही छान आलाय। वडा खूप छान फुगला पण आणि कलरही मस्त आलाय। आता आपण त्याला काढून घेऊ। आता हे पहा, आपले वडे बनवून झालेले आहेत। बिलकुल तेलकट झालेले नाहीत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत। आपले वडे आता खाण्यासाठी तयार आहेत। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.